सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा माझ्या या राम व्यास यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण हायड्रोकार्बन टॉपिकचं जे काही राहिलेले पाठ आहेत अल्काईनचं त्याच्याबद्दल आपण ह्या क्लासमध्ये स्टडी करणार आहोत. या अल्काईनमध्ये आपण डीपली स्टडी करणार आहोत. त्यात त्याचे युजेस आहे, प्रिपरेशन्स ऑफ द अल्काईन्स ते आहे, त्याच्यानंतर रिॲक्शन्स ऑफ द अल्काईन्स ते सगळे आज आपण वन बाय वन ह्या क्लासमध्ये आपण स्टडी करणार आहोत. पहिल्यांदा आम्ही युजेस ऑफ द ॲसिटायलिन हे अगोदर आपण स्टडी करूया, मग ते पुढचं आपल्याला समजेल. कारण जे अल्काईन्स आहे त्या अल्काईनबद्दल आपल्याला स्टडी करायचं म्हटलं तर अगोदर त्याचं युजेस काय ते जर आपल्याला माहीत झालं तर आपल्याला पुढचं पार्ट इजिली कळते. त्यासाठी मी अगोदर युजेस ऑफ द अल्काईन्स हे मी घेतलेले आहे. तर विद्यार्थ्यांना जे कोणी नवीन बघत आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवर, कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला यूट्यूब आणि फेसबुक इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही मला फॉलो करा. तिथं तुम्हाला नोटिफिकेशन मिळते. जे काही मी नवीन व्हिडिओ अपलोड केलं तर तुम्हाला लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळून जाईल. ओके, चला आता आपण उशीर न करता चालू करूया. फर्स्ट युजेस ऑफ द ॲसिटायलिन. हे युजेस ऑफ द ॲसिटायलिन काय आहेत बघा. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा युजेस तुम्हाला दिलेत बघा. इथाईन और इट इज ऑल्सो नोन ॲज द ॲसिटायलिन विच इज यूज्ड इन द प्रिपरेशन्स ऑफ द इथेनॉल. जे इथेनॉल आहे त्याचं प्रिपरेशन करण्यासाठी आपण इथाईनचं यूज केलं जातं. त्याच्यानंतर प्रोपेनॉल आहे. प्रोपेनॉलला अजून एक नाव आहे ॲसिटोन आहे. त्याच्यानंतर इथेनॉइक ॲसिड आहे. हे सगळं काय ते केमिकल्स आहेत. ते सगळ्या केमिकल्सला प्रिपरेशन करण्यासाठी हे जे ॲसिटायलिन आहे त्याचं यूज केलं जातं. ओके, आता सेकंड बघा. सेकंड काय दिलं तुम्हाला. इट इज यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ द पॉलिमर्स. सिंथेटिक रबर आहे, त्याच्यानंतर सिंथेटिक फायबर आहे, प्लॅस्टिक आहे, ETC. हे सगळं काय तर जे काही पॉलिमेरिक मटेरियल्स आहेत त्या पॉलिमेरिक मटेरियल्स प्रिपरेशन करण्यासाठी आपण ॲसिटायलिनचं यूज केलं जातं. ओके, तुम्हाला माहीत आहे भरपूर पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. कुठल्या आहे आपल्याला माहीत आहे. LDP आहे. ओके, LDP आहे म्हणजे लो डेन्सिटी पॉलिथिन आहे. त्याच्यानंतर HDPE आहे. HDPE आहे. त्याच्यानंतर PVC आहे, पॉलिफिनाइल क्लोराईड आहे. त्याच्यानंतर टेफ्लॉन आहे. हे सगळं काय येतं काही पॉलिमेरिक मटेरियल कंपाऊंड्स आहेत. आणि सिंथेटिक रबर पण आहेत. सिंथेटिक रबर म्हणजे कुठलं बुना S आणि बुना N येते. बुना S आणि बुना N हे सगळं काय येतं एखाद्या काही सिंथेटिक रबरचं एक्झाम्पल आहेत. हे सगळं प्रिपरेशन करण्यासाठी अल्काईनचं यूज केलं जातं. ओके, त्याच्यानंतर थर्ड वन आहे कुठलं. फॉर द आर्टिफिशियल रायपनिंग ऑफ द फ्रूट्स. जे फ्रूट्स आहेत त्याला आर्टिफिशियली रायपनिंग करण्यासाठी आपण जे केमिकल्स वापरतो त्या केमिकल्स नाव आहे ॲसिटायलिन. म्हणजे जे आर्टिफिशियली जे फळ असतात ते फळ पिकवण्यासाठी जे केमिकल आपण वापरतो त्याला आपण ॲसिटायलिन असं म्हणतो. ओके, तर चौथं एक दिलं बघा. युजेस इन द ऑक्सी ॲसिटायलिन और मिक्सचर ऑफ द ऑक्सिजन अँड ॲसिटायलिन. म्हणजे ऑक्सी ॲसिटायलिन म्हणजे हा एक मिक्सचर असतात कोणाचं तर ऑक्सिजन आणि ॲसिटायलिनचं हे एक मिक्सचर आहे. ते कुठं यूज करतात म्हणजे वेल्डिंग आणि कटिंग ऑफ द मेटल्स जे वर्क असतात तिथं ह्याचं यूज केलं जातं. ओके, तर ॲसिटायलिनचा यूज आपल्याला समजलं. तर ॲसिटायलिनचं मेन ॲसिटायलिन आपण काय म्हणतो इथाईन असं म्हणतो आपण. हे इथाईनचं यूज भरपूर केलं जातं. जे प्रिपरेशन ऑफ द डिफरंट केमिकल्स आहे. त्याच्यानंतर प्रिपरेशन्स ऑफ द पॉलिमर्स आहेत. ओके, त्याच्यानंतर थर्ड वन आहे फॉर आर्टिफिशियल रायपनिंग ऑफ द फ्रूट्स ते आहेत. त्याच्यानंतर इन द ऑक्सी ॲसिटायलिन फ्लेम ते आहेत. हे सगळं काय तर काही युजेस ऑफ द अल्काईन्स आहेत. हे जर आपल्याला समजलं तर पुढचं जे डेफिनेशन असू दे किंवा त्याचं प्रिपरेशन असू दे काही रिॲक्शन असू दे ते सगळं आपल्याला इझिली समजून जातं. ओके, चला आता आपण पुढं जाऊया. पुढं आपल्याला अल्काईन्स म्हणजे काय नेमकं इथं तुम्हाला दिलं अल्काईन्स. ओके, द अल्काईन्स आर द ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड आहे. हेच तुम्हाला माहिती आहे. ॲलिफॅटिक म्हणजे काय असतात नेमकं. ॲलिफॅटिक म्हणजे कसं असतात ओपन चैन कंपाऊंड असतात. तुम्हाला माहिती आहे. ओके, ॲलिफॅटिक म्हणजे ओपन चैन कंपाऊंड असतात हे तुम्हाला माहीत आहे. ओके, त्याच्यानंतर अनसॅच्युरेटेड म्हणलं अनसॅच्युरेटेड म्हणजे एक तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड असतं हे आपल्याला माहीत आहे. त्याला आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड असं आपण म्हणतो. तर अल्काईन्स म्हणजे काय सांगतात तर अल्काईन्स म्हणजे दीज आर ॲलिफॅटिक म्हणजे ओपन चैन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डेड हायड्रोकार्बन कंपाऊंड्स. ॲटलिस्ट वन ऑफ द कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डेड त्यात प्रेझेंट पाहिजे. ते तसं असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो
अल्कान्स असं आपण म्हणतो. ओके. तर सेकंड पॉईंट काय दिलं बघा, द नंबर ऑफ द हायड्रोजन ॲटम इज स्टील लेस इन अल्काइन्स ॲज कम्पेअर टू द अल्किन्स. अल्किन आणि अल्कान दोन्ही जर कम्पॅरिझन केलं तर अल्कान्समध्ये काय असतात, हायड्रोजन ॲटम्स लेस असतात कोणापेक्षा, तर अल्किनपेक्षा त्याच्यामध्ये लेस असतात. हे कसं लेस असतात ते आपण उदाहरण इथं बघा, खाली दिलं बघा, एक्झाम्पल दिले तर खाली बघा. फर्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल फर्स्ट काय दिलं बघा, C2H2 ह्याचं नाव काय, इथाईन आहे. ओके. तसं जर आपण इथेन जर आपण घेतलं ETHEN, इथेनचं काय येईल, CH2 डबल बॉन्ड CH2. ह्याच्यात कार्बन किती आहे टोटल, C2, आणि हायड्रोजन किती झालं, 4 झालं, C2H4 झालं. आणि इथं किती आहे, C2H2 आहे कोणामध्ये, इथानमध्ये, आणि इथेनमध्ये किती आहे टोटल, C2H4. म्हणजे ज्यावेळी आपण द नंबर ऑफ द हायड्रोजन ॲटम इज स्टील लेस इन द अल्काइन्स. आता हे अल्काइन झालं कुठलं, इथाईन, हा एक अल्काइनचं एक्झाम्पल आहे. जर अल्काइन म्हणजे इथाईन आणि अल्केन्स जर आपण कम्पॅरिझन केलं तर कोणामध्ये कमी असतात, तर अल्काइन्समध्ये स्टील हॅविंग द लेस नंबर ऑफ द हायड्रोजन ॲटम्स. तसंच खाली एक एक्झाम्पल दिलेत, थर्ड प्रोपाईन दिलेत. त्याच्यानंतर आपण प्रोपिनचं पण आपण घेऊ शकतो एक्झाम्पल, प्रोपाईन आणि प्रोपिनचं. ज्यावेळी आपण प्रोपिनचं कम्पॅरिझन करतो, एक मिनिट मी पासून घेतो सगळं. ज्यावेळी आम्ही प्रोपिनचं एक्झाम्पल घेतो, ओके, प्रोपेनचं घ्या. तर इथं प्रोपेन दिलं आपल्याला, प्रोपेनमध्ये किती आहे टोटल, C3H4 आहे. ओके. तर प्रोपेनचं जर आपण घेतलं एक्झाम्पल, प्रोपेन बघा, 3 कार्बन, 1 2 3, कुठेतरी डबल बॉन्ड काढा. ओके, CH3 सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड सेट. ओके. ह्या प्रोपेनमध्ये बघा किती असतात, इकडं 3, इकडं 2, 5 आणि 1 2 6, किती म्हणजे हायड्रोजन 6 झालं. कार्बन किती झालं, C3H6 झालं. म्हणजे ह्याच्यामध्ये C3H6 आहे आणि ह्याच्यामध्ये C3H4 आहे. म्हणजे हे दोन्ही कम्पॅरिझन केलं तर हे झालं अल्काइन्स, म्हणजे अल्काइनमध्ये कमीत कमी हायड्रोजन असतात. ओके. आता पुढचं एक एक्झाम्पल दिलं त्याने, ब्युटॅनचं एक्झाम्पल घेतलं, त्याच्यानंतर ब्यूट-2-वाईनचं एक्झाम्पल घेतलं. म्हणजे प्रत्येक कुठल्याही एक्झाम्पल घ्या, द नंबर ऑफ द हायड्रोजन ॲटम इज स्टील लेस इन द अल्काइन्स ॲज कम्पेअर टू द अल्किन्स. म्हणजे जे अल्किन आणि अल्काइन जर कम्पॅरिझन केलं तर अल्काइनमध्ये कमीत कमी हायड्रोजन अल्किनपेक्षा असतात. ओके. आता आपण पुढचा पार्ट बघूया, प्रिपरेशन्स ऑफ द अल्काइन्स. तर प्रिपरेशन्स ऑफ द अल्काइन हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे ॲक्च्युअली आपण कसं जे अल्काइन्स असतात त्याला प्रिपरेशन करायचं, कुठल्या मेथड वापरून आपल्याला करावं लागतं, ते सगळं इथं मेथड 1 बाय 1 डिटेलमध्ये त्यांनी दिलेत बघा. आपण एक एक करून स्टडी करत जाऊया. तर पहिलं दिले बघा कुठलं आहे, बाय द डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ द फिशिनल डायहॅलाइड्स. म्हणजे डिहायड्रोहॅलोजिनेशन हे पण आपल्याला माहीत पाहिजे अगोदर. त्याच्यानंतर फिशिनल डायहॅलाइड्स म्हणजे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे काय ते आपण अगोदर शिकून घ्या. डिहायड्रोहॅलोजिनेशन ह्याच्यामध्ये इथं मिनिंग दिलेले आहेत. डिहायड्रो म्हणजे द रिमूव्हल ऑफ द हायड्रोजन अँड X फ्रॉम द ॲडजस्टंट कार्बन ॲटम, इट इज कॉल्ड ॲज द डिहायड्रोहॅलोजिनेशन. जे ॲडजस्टंट कार्बन असतात त्या कार्बनमधलं जे हायड्रोजन असतात आणि त्याच्यावर X ग्रुप असतात ते दोन्ही तिथून रिमूव्ह करायचं. म्हणजे डिहायड्रो पण झालं आणि डिहॅलोजन पण झालं. म्हणजे हायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे हायड्रोजन पण रिमूव्ह करायचं आणि हॅलोजन ग्रुप पण रिमूव्ह करायचं. कुठून रिमूव्ह करायचं, म्हणजे ॲडजस्टंट कार्बन जे असतात H आणि X ग्रुप, ते दोन्ही ग्रुपला रिमूव्ह करायचं. त्याला आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन असं म्हणतो. आता पुढचं येणार आहे फिशिनल डायहॅलाइड्स म्हणजे काय नेमकं. फिशिनल डायहॅलाइड्स म्हणजे काय असतात, म्हणजे जे RX ग्रुप असतात, जे X ग्रुप असतात ते X ग्रुप कसं असतात, म्हणजे 2 वेगळ्या कार्बनवर 2 हॅलोजन ग्रुप प्रेझेंट असतात. त्याला आपण फिशिनल डायहॅलाइड्स असं म्हणतो. 2 वेगळ्या कार्बनवर 2 X ग्रुप प्रेझेंट असेल तर एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये त्याला आपण फिशिनल डायहॅलाइड्स असं म्हणतो. तर एक्झाम्पल हे मेथड कुठलं दिलं त्यांनी, बाय द डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ द फिशिनल डायहॅलाइड्स. म्हणजे जे फिशिनल डायहॅलाइड्स आहेत त्याचं आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन जर केलं इझिली आपल्याला प्रिपरेशन करता येते. ओके. तर फिशिनल डायहॅलाइड्सचे एक एक्झाम्पल बघा,
and the fissional dihalides on react with the alcoholic solution of the potassium hydroxide to form the alkenyl halide, which it is on further treating with the soda amide which forms the alkynes. ज्यावेळी हे जे विष्णल डायल्स आहेत ते अल्कोहोलिक केवज बरोबर रिॲक्ट होणार अगोदर. ओके, त्याच्यानंतर तिथं काय तयार होणार, एक अल्किनिल हॅलाइड्स म्हणून एक कंपाऊंड तयार होणार. ते परत कोणावर रिॲक्ट होणार, तर सोडा अमाइड बरोबर रिॲक्ट होऊन मग तिथं काय तयार होणार आहे, अल्काइनचं फॉर्मेशन होणार आहे. ते कसं होते ते आपण ह्या रिॲक्शनच्या फॉर्म इथं दिलेत, ते आपण व्यवस्थित आपण बघून घेऊया. बघा, फिशिनल डायल्स. फिशिनल डायल्स म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या कार्बनवरती, इथं कार्बन नंबर फर्स्ट आहे. ओके, हा कार्बन नंबर सेकंड आहे. फर्स्ट कार्बनवरती एक हॅलोजन ग्रुप आहे आणि सेकंड कार्बनवरती एक हॅलोजन ग्रुप आहे. म्हणजे हे काय झालं, फिशिनल डायल्स हे कुणावर रिॲक्ट होणार, तर अल्कोहोलिक केवज बरोबर रिॲक्ट होणार. म्हणजे ह्याच्यामध्ये असणार जे पोटॅशियम आहे ते पोटॅशियम एखाद्या एक्स बरोबर रिॲक्ट होऊन ते -KXच्या फॉर्ममध्ये बाहेर पडणार आणि राहिलेले एक OH आणि अजून एक H ते काय करणार, इथलं एक H आणि इथलं जे OH हे दोन्ही काय करणार, परत बाहेर पडणार -H2Oच्या फॉर्ममध्ये. म्हणजे टोटल इथं -KX आणि -वॉटर रिमूव्ह होणार. म्हणजे इथं काय सांगितलं बघा त्यांनी, डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ द फिशिनल डायल्स. डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे हायड्रोजन पण रिमूव्ह करावं लागते आपल्याला, त्याच्याबरोबर हॅलोजन पण रिमूव्ह करावं लागतं. त्यामुळे ते काय दिलं त्यांनी, डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ द फिशिनल डायलाइड्स. त्यामुळं इथलं हायड्रोजन पण जाणार आणि इथलं एक्स पण जाणार. हे गेल्यामुळे इथं काय तयार होणार, अल्किनिल हॅलाइड्स नावाचा एक कंपाऊंड आपल्याला मिळून जाईल. आता हे जे रिॲक्टंट आहे, ह्या रिॲक्टंटमधलं आपण काय काय काढलं, फक्त बघा अजून एक सांगतो परत मी. इथलं एक एक्स ग्रुप काढायचं आणि इथलं एक हायड्रोजन काढायचं. ओके, हा हे जे कंपाऊंड इथं खाली इथं ठेवलेले आहेत बघा, सेंट्रल C आहे, वरचं एक H आणि खाली एक X आहे. हे X काढले, फक्त H राहिले. परत इथं लेफ्टला एक बॉन्ड आहे, पुढं सिंगल बॉन्ड असलेलं डबल बॉन्ड होणार. ओके, त्याच्यानंतर सिंगल कार्बन आहे. त्याच्यानंतर इथलं वरचं हायड्रोजन आपण काढलेले आहेत. ओके, खालचं एक ग्रुप आहे ते इथं साईडला घेतलेत आणि इथलं जे बॉन्ड आहेत इथं डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. म्हणजे टोटल इथं अल्किनिल हॅलाइड्स हा कंपाऊंड इथं तयार झाला. ओके, आता पुढे काय म्हणलं बघा त्यांनी, टू फॉर्म द अल्किनिल हॅलाइड्स हे तयार झालं. त्याच्यानंतर विच ऑन फर्दर ट्रीटिंग विथ सोडा अमाइड, ज्यावेळी सोडा अमाइड बरोबर रिॲक्ट होणार. सोडा अमाइड म्हणजे NaNH2. हे ज्यावेळी सोडा अमाइड बरोबर रिॲक्ट होणार, त्या सोडा अमाइड म्हणजे जे सोडा अमाइडमधलं Na आणि X हे दोन्ही कॉम्बिनेशन होणार. हे दोन्ही कॉम्बिनेशन होऊन -NaX फॉर्ममध्ये ते बाहेर पडणार. ओके, आणि उरलेले NH2 आणि एक हायड्रोजन जे आहेत ते दोन्ही काय करणार, परत ते सुद्धा बाहेर पडणार NH3च्या फॉर्ममध्ये. आणि बाहेर पडलं की तर काय राहणार आहे, फक्त हे जे कार्बन डबल बॉन्ड आहेत तेवढंच इथं राहणार आहे. म्हणजे हे जाताना इथला बॉन्ड इथं सोडून जातात, म्हणजे इलेक्ट्रॉन इथंच असतात. ते इलेक्ट्रॉन ट्रिपल बॉन्डमध्ये कन्वर्ट होऊन इथं अल्काइन नावाचा कंपाऊंड इथं तयार होईल. ह्या पद्धतीनं बाय द डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ द फिशिनल डायलाइड्स द अल्काइन्स कॅन बी प्रिपेअर्ड. ओके, समजलं सगळ्यांना. ओके, तर ह्याचं काही एक्झाम्पल दिलेत, ते एक्झाम्पल आपण बघूया. काही एक्झाम्पल दिलेत. आता जे फिशिनल डायल्स आपण घेतलं होतं त्याचंच एक एक्झाम्पल आहे बघा इथं, 1,2-डायब्रोमोमिथेन हा एक एक्झाम्पल आहे. हा एक्झाम्पल यूज करून आपल्याला इथाइन प्रिपरेशन करायचं आहे. ह्याच्यामध्ये पण परत तुम्हाला क्वेश्चन विचारतात, हाऊ विल यू प्रिपेअर द इथाइन फ्रॉम 1,2-डायब्रोमोइथेन, असं सुद्धा विचारू शकतात. कारण क्वेश्चन कसं असतं, तर काही वेळी असं डायरेक्ट विचारतात आणि काही वेळेला कसं असतात, इनडायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ओके, त्यामुळे आपण काय करायचं, असंही क्वेश्चन येतं तर येतात, हाऊ विल यू प्रिपेअर इथाइन फ्रॉम द 1,2-डायब्रोमोइथेन. हे काय एक फिशिनल डायहॅलाइड आहे. 1,2-डायब्रोमो काय म्हणायचं, म्हणजे हा फर्स्ट कार्बन आहे. ओके, आणि हा सेकंड कार्बन आहे. हा फर्स्ट कार्बनवर इथं ब्रोमिन ग्रुप आहे, सेकंड कार्बनवर पण ब्रोमिन ग्रुप आहे. म्हणून इथं 1,2-डायब्रोमोइथेन असं म्हणायचं. हे अल्कोहोलिक केवज बरोबर रिॲक्ट होणार. रिॲक्ट झालं तर ह्याच्यामधलं काय काय बाहेर निघणार, एक पोटॅशियम आणि एक Br बाहेर निघणार. ते दोन्ही मिळतं KBrचा फॉर्म बाहेर जाणार. त्याच्यानंतर ह्याच्यातलं एक OH आणि ह्याच्यातलं एक H हे दोन्ही मिळतं -H2 बाहेर निघून जाणार. म्हणजे टोटल इथं एक ब्रोमिन आणि एक H बाहेर निघून जाणार. ओके, त्याच्यामुळे इथं काय तयार होणार आहे, आपल्याला ब्रोमो इथेन हा कंपाऊंड सुरुवातीला आपल्याला मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर ते पुढं काय करणार, इथं सोडा अमाइड बरोबर रिॲक्ट होणार. सोडा अमाइड
जे सोडामाइड आहे NaNH2 त्याच्यावर हे रिॲक्ट झालं तर NaX म्हणजे सोडियम जे आहे ते ब्रोमिन घेऊन बाहेर निघून पडणार. ओके. त्याच्यानंतर जे NH2 आहे ते एक H घेऊन ते सुद्धा बाहेर पडणार. त्याच्यामुळे इथं काय तयार होणार आहे, -NX आणि -NH3 जर बाहेर पडलं तर आपल्याला काय मिळणार आहे, फक्त एवढंच इथं राहतात पार्ट, म्हणजे ह्याला आपण इथाईन असं म्हणतो. ह्या पद्धतीनं बाय द डिहायड्रोहॅलोजिनेशन मेथड वी कॅन प्रिपेअर द इथाईन सर. ओके, समजलं सगळ्यांना? ओके, त्यासाठी तुम्हाला इथं होमवर्क पण दिलेलं आहे. ते होमवर्क तुम्ही सोडायचा प्रयत्न करा. तर बघा, एक होमवर्क दिलं तुम्हाला, कुठलं 1,2 डायक्लोरोप्रोपेनचं. इथं फक्त काय दिलं मी, 1,2 डायब्रोमो इथेनचं दिलं आहे आणि इथं प्रोपेनचं आहे, फक्त आहे ते सेम आहे, फक्त इथं कंपाऊंडचं नाव मी बदलून दिलं. इथं इथेन दिलं मी आणि इथं प्रोपेनचं आहे, तेच सगळं सेम मेथड यूज करायचं. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, -KBr आणि -HBr -KBr अँड -H2O करायचं. हे कुठं, स्टेप नंबर फर्स्टमध्ये करायचं. आणि ज्यावेळेस स्टेप नंबर सेकंड घेतो त्या स्टेपमध्ये सेकंड काय करायचं, -NaX करायचं आणि -NH3 करायचं. हे तेवढं लक्षात ठेवलं की इझिली हे रिॲक्शन तुम्हाला कळून जाईल. ओके, हे एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं की स्टेप फर्स्टमध्ये कुठला रिमूव्ह होणार आहे आणि स्टेप सेकंडमध्ये कुठला मायनस होणार आहे, ते तुम्ही लक्षात ठेवलं की तुम्हाला आपोआप ते कळून जाईल. ओके, आता आपण सेकंड मेथड बघूया. ओके, सेकंड मेथड आहे फ्रॉम द टर्मिनल अल्काइन्स जे आहे ते यूज करून आपल्याला प्रिपरेशन करता येते. तर टर्मिनल अल्काइन्स म्हणजे काय नेमकं, ते अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागतं. टर्मिनल अल्काइन्स म्हणजे काय असतं, द कंपाऊंड इन व्हिच द हायड्रोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू द ट्रिपल बॉन्डेड कार्बन ॲटम्स. जे हायड्रोकार्बन कंपाऊंड असतात त्या हायड्रोकार्बन कंपाऊंडमधलं हायड्रोजन जे असतात ते हायड्रोजन ॲटम कुठं असलं पाहिजे, ट्रिपल बॉन्डेड कार्बनवर प्रेझेंट पाहिजे. आता हे दोन्ही एक्झाम्पल बघा, ह्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये काय दिलं बघा. हा फर्स्ट एक्झाम्पलमध्ये ही ट्रिपल बॉन्डेड कार्बन आहे दोन्ही. ओके, इकडं लेफ्ट साईडला एक हायड्रोजन प्रेझेंट आहे ह्याच्यावरती. ओके, आणि राईट साईडला एक हायड्रोजन प्रेझेंट आहे. ह्याला पण आपण काय म्हणतो, टर्मिनल अल्काइन्स म्हणतो आणि ह्याला पण आपण टर्मिनल अल्काइन्स म्हणतो. ह्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये काय फरक आहे, म्हणजे हे जे सेकंड एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये एक अल्काइल ग्रुप दिलेत आणि त्या हायड्रोजन ग्रुप दिलेत, बरोबर आहे का. टर्मिनल अल्काइन्स तर कधी म्हणतात, म्हणजे द कंपाऊंड इन व्हिच हायड्रोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच्ड टू द ट्रिपल बॉन्डेड कार्बन ॲटम्स. हायड्रोजन ॲटम असं असलं पाहिजे की त्या डायरेक्टली ट्रिपल बॉन्डेड कार्बनला प्रेझेंट पाहिजे. ओके, तसं असेल तर आपण त्याला काय म्हणायचं, टर्मिनल अल्काइन्स असं आपण त्याला म्हणायचं. ओके, आता त्याचं काही जनरल रिॲक्शन वगैरे दिलं आहेत, म्हणजे ॲक्च्युली रिॲक्शन कसं येतात, ते कसं लिहायचं, त्याचं युजेस वगैरे कसं होतात ते आपण डिटेल्स इथं थोडक्यात आपण पाहून घ्या. ओके, तर रिॲक्शन बघा काय दिलं, तर जे जनरल रिॲक्शन्स आहेत, एक मिनटं. ओके, जे जनरल रिॲक्शन आहेत, in this method the smaller terminal alkyne first react with a very strong bases. फर्स्ट ह्याच्यामध्ये म्हणजे फर्स्ट काय करतात, ते जे टर्मिनल अल्काइन्स असतात ते रिॲक्ट विथ अ व्हेरी स्ट्रॉंग बेस जे काही बेसेस आहेत लिथियम अमाइडसारखं, त्याच्याबरोबर रिॲक्ट होऊन तिथं काय होणार, पहिल्यांदा मेटल ॲसिटाइड हे तयार होणार. म्हणजे लिथियम अमाइड इज इजियर टू हँडल दॅन द सोडा हॅमाइड. जे फर्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे, तर हे रिॲक्शन टोटल तुम्हाला 2 स्टेपमध्ये होणार आहे. हे जे आहे इथं स्टेप नंबर 1 आहे आणि हे जे रिॲक्शन आहेत हे स्टेप नंबर 2. आता टोटल इथं 2 स्टेप तुम्हाला दिलेले आहेत. ओके, ते आपण कसं होतं ते बघूया. तर पहिल्या स्टेपमध्ये बघा, टर्मिनल अल्काइन्स ते कोणावर रिॲक्ट होणार आहे, आता लिथियम अमाइड हा एक बेस आहे, ह्याच्याबरोबर रिॲक्ट होऊन इथं काय तयार होणार आहे, हे टर्मिनल अल्काइन्समधलं जे हायड्रोजन आहे आणि ह्याच्यातलं NH2 आहे हे दोन्ही रिॲक्ट होऊन इथं -NH3 होणार आहे. ह्याच्यामधलं म्हणजे -NH3 जर झालं तर हे जे लिथियम आहे हे लिथियम ह्या कार्बन इथं डायरेक्टली अटॅक होणार. म्हणजे काय तयार झालं, तर अल्काइल 1Y लिथियम. बघा, R सिंगल बॉन्ड C आहे, परत ट्रिपल बॉन्डेड आहे, परत ट्रिपल बॉन्ड इथं आहे, परत C आहे. हे फक्त ह्याच्यातलं ह्याचं NH3 बरोबर रिॲक्ट होऊन NH3 फॉर्म ते बाहेर निघून येणार आणि जे लिथियम आहे ते लिथियम इथं ह्या कार्बनवर अटॅक होऊन इथं ह्या पद्धतीने प्रॉडक्ट तुम्हाला मिळून जाईल. ह्याला काय म्हणतो आपण, अल्काइन 1YL लिथियम असं आपण म्हणायचं. ओके, आता स्टेप नंबर 2मध्ये काय झालं बघा,
दिस मेटल ॲस्टाइड ऑन रिॲक्ट विथ द अल्काइल हॅलाइड टू फॉर्म्स द अल्काइन्स. जे आता तयार झालं स्टेप नंबर 1 मध्ये ते कोणावर रिॲक्ट होणार, परत आता अल्काइल हॅलाइड बरोबर रिॲक्ट होणार देन टू फॉर्म द अल्काइन. आता जे स्टेप नंबर 2 मध्ये काय होते ते इथं बघा दिलेत. हे जे आहेत हे इथं आपण परत घ्यायचं, अल्काइल 1 वायल लिथियम हे घ्यायचं, त्याच्यावर ते अल्काइल हॅलाइड बरोबर रिॲक्ट होणार आहे ते आपण इथं घ्यायचं. ओके, ते घेतल्यानंतर त्याचं रिॲक्शन काय काय होणार आहे बघा. ह्याच्यामध्ये आपलं तयार करायचं काय, तर अल्काइन तयार करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये अल्काइन तयार करण्यासाठी फक्त हे लिथियम आपल्या बाहेर काढावं लागेल, बरोबर आहे का. त्यामध्ये हा लिथियम एक एक्स्ट्रा इथं ॲडिशन आहे, म्हणजे हे स्टेप नंबर 1 मधलं फॉर्म झालेलं एक प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये लिथियम बाहेर काढलं की विषय संपला आपला. हे बाहेर कसं काढायचं, म्हणजे हे जे लिथियम आहे हे RX ज्यावेळी ह्याच्यावर रिॲक्ट होणार त्या अल्काइल हॅलाइडमधलं X ग्रुप बरोबर हे लिथियम रिॲक्ट होणार, म्हणजे रिॲक्ट झाल्यावर इथं काय तयार होणार आहे, याला Xच्या फॉर्ममध्ये ते बाहेर निघून इझिली जाणार आहे. ओके, त्यामुळं हे बाहेर जाणार आणि जे R' ग्रुप आहे अल्काइल हॅलाइडमधलं ते ग्रुप इथं इझिली अटॅक होणार आहे. ते इझिली अटॅक झाल्यामुळे इथं काय तयार झालं, एक आपल्याला अल्काइन कंपाऊंड मिळून जाईल. ह्या पद्धतीनं टर्मिनल अल्काइन्स यूज करून आपल्याला परत अल्काइन्सच आपल्याला तयार करायचं आहे. ओके, परत एकदा सांगतो, हे जे टर्मिनल अल्काइन्सचं मेथड आहे ह्या मेथडमध्ये आपल्याला 2 स्टेप येतात, स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 2. या दोन्ही स्टेप यूज करून आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. पहिल्या स्टेपमध्ये लिथियम अमाइडबरोबर रिॲक्ट करायचं आणि NH3 बाहेर काढायचं. सेकंड स्टेपमध्ये काय करायचं, जे प्रोडक्ट स्टेप नंबर 1 मिळाले त्या प्रोडक्ट RX बरोबर रिॲक्ट करायचं आणि रिॲक्ट केल्यानंतर LX बाहेर काढायचं. R' जे ग्रुप आहेत ते इथं रिॲक्टरमध्ये ॲडिशन करायचं, आपल्याला अल्काइन कंपाऊंड मिळून जाईल. ओके, त्याचाही सुद्धा काही एक्झाम्पल आहेत, ते एक्झाम्पल आपण बघूया, तुम्हाला समजून जाईल. आता हे एक एक्झाम्पल घ्या. ओके, हे बघा, ओके, हा एक्झाम्पल बघा, तुम्हाला काय दिलं तिथं इथाइन आहे. ओके, इथाइन हा कोणावर रिॲक्ट झाला, तर याला NH3 बरोबर रिॲक्ट झालं, तर ह्याच्यामधलं काय करायचं आहे आपल्याला, रिमूव्ह काय करायचं आहे, फक्त NH3 बाहेर काढायचं आहे. NH3 म्हणजे ह्याच्यातलं NH2 आणि ह्याच्यातलं H बाहेर काढलं की आपल्याला काय मिळणार, ह्या पद्धतीनं इथाइल लिथियम नावाचा कंपाऊंड आपल्याला मिळून जाईल. ओके, आता परत हे कोणावर रिॲक्ट होणार, एक RX बरोबर इथं रिॲक्ट होणार आहे. RX म्हणजे कुठलं घेतलं त्यांनी, R म्हणजे हा CH3CH2 आहे, X म्हणजे Br ग्रुप आहे. ओके, ह्याच्यामधलं बाहेर काय जाणार आहे निघून, हा जे Li आहे हा Li आणि Br दोन्ही निघून बाहेर जाणार आहे आणि हे जे ग्रुप आहे ह्याच्यामध्ये फक्त ॲडिशन करायचं. ॲडिशन केलं की आपल्याला एक अल्काइन कंपाऊंड आपल्याला मिळून जाईल, But1Y. ओके, एक्झाम्पल समजलं तुम्हाला. ओके, ह्याचंच सेम एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी आहे, ते होमवर्क तुम्हाला येते का सॉल्व करायचा प्रयत्न करा. मी स्टेप नंबर 1 इथं सोडून दिलेत. ओके, स्टेप नंबर 1 पर्यंत मी सोडून दिले तुम्हाला. आता इथून तुम्हाला स्टेप नंबर 2 तुम्हाला सोडायचं आहे. ते काय येते आन्सर इथं क्वेश्चन मार्क ठेवलं मी, ते तुम्ही सोडवायचं प्रयत्न करा. ओके, येते आता पाहिजे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आपण कसं सोडायचं नेमकं एक्झाम्पल. ओके, आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द अल्काइन्स ते आपण पाहूया. ओके ओके.